तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली। यावेळी भाषणादरम्यान अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं। रोखठोक वक्तव्य करणाऱ्या अजितदादांच्या एका वक्तव्याबाबत आज जोरदार चर्चा सुरू आहे। काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय चालत नाही असं मिश्किल वक्तव्य अजितदादांनी केलं आणि दादांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पेटला। आणि काका कुतुळे मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्याच्यात सहकार्य करा। मी बीडीओला सांगितलंय, मी तहसीलदारला सांगितलंय, मी पीआयला सांगितलंय। काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। म्हणजे काका कुतुळाला नाहीतर लगेच दादा घसरले, कुणावर घसरले। काय झालं, तुमचे लाड फार झाले। काय करोडो रुपयाची आता सुप्याची दोघं तिघं बसलीत, विचार काय अवस्था आहे। जरा पलीकडे जा ना, डोळे उघड। सॉरी, सुप्याची नाही, पुरंदरची। होय बाबा, ते वंचित शब्द काढून टाकतो, जरा दम जरा। अरे तू वेडा आहेस का रे, जरा क्रॅक आहेस का रे डोक्याने? मी मगापासून सांगतोय की बंद पाईपलाईन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे। ती बंद पाईपलाईन करताना कुठं लिकेज आहे ते काढणार आहे। जरा लवकर, ते काही जादूची कांडी नाही अजित पवारच्या हातात। अजित पवार काय फक्त सुप्याचा उपमुख्यमंत्री नाहीये, राज्याचा आहे, तरी देखील त्याच्यात तो वेळ देतोय, पण समाधान नाही। तुम्हाला जर मैत्रिणींनी मित्रांनी सांगितलं अरे चष्मा घेतलं, काही नाही, तुम्ही छान दिसता, उगीच त्यांचं काही ऐकू नका आणि चष्मा वापरा तर तुमचे डोळे चांगले राहतील। उद्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो। डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खाल्लं तर चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते। पुढची बातमी, तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळख